नमस्कार मित्रांनो, आज आपण 12th फिजिक्सचा एक नवीन चॅप्टर स्टार्ट करणार आहोत आणि चॅप्टरचं नाव आहे इलेक्ट्रोस्टॅटिक्स। आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत कुलम्स लॉ काय असतो, त्यानंतर इलेक्ट्रिक फील्ड काय असते आणि गॉसेस लॉ काय असतो। चला तर मग स्टार्ट करूया। तर कुलम्स लॉ काय असतो, तर सपोज आपल्याकडे दोन चार्ज पार्टिकल्स आहेत। ठीक आहे, आपल्याकडे दोन चार्जेस आहेत। ओके, चार्जेस आहेत Q1 आणि Q2। तर ह्या दोन्ही चार्जेस मधला अट्रॅक्टिव्ह किंवा रिपल्सिव्ह फोर्स जो आहे, ठीक आहे, अट्रॅक्टिव्ह किंवा रिपल्सिव्ह फोर्स याचा मॅग्निट्यूड आपल्याला कुलम्स लॉ देतो। ठीक आहे, तर कुलम्स लॉ काय म्हणतो की हे दोन चार्ज पार्टिकल्स जे आहेत त्यांच्यामधला अट्रॅक्टिव्ह किंवा रिपल्सिव्ह फोर्स सपोज F आहे, इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ टू चार्जेस and it is inversely proportional to the square of distance between them। तर सपोज यांच्यामधलं डिस्टन्स आहे r, तर हा फोर्स जो आहे इट इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम। ठीक आहे, हा आहे कुलम्स लॉ। ओके, तर आता ह्या दोन्हींना जर आपण कंबाईन केलं तर आपल्याला काय मिळेल, आपल्याला मिळणार F इज प्रोपोर्शनल टू Q1 Q2 ओव्हर r स्क्वेअर, आणि हे प्रोपोर्शनॅलिटी साइन काढून जर आपण इक्वालिटी साइन ठेवलं तर एक कॉन्स्टंट येईल k। ठीक आहे, तर आपल्याला मिळेल F इज इक्वल टू k मल्टिप्लाइड बाय Q1 Q2 ओव्हर r स्क्वेअर। ठीक आहे, आणि हा कॉन्स्टंट जो आहे हा कॉन्स्टंट फिक्स्ड असतो। ठीक आहे, तर हा कॉन्स्टंट किती आहे, सो k इज इक्वल टू 1/4 पाय एप्सिलॉन नॉट। जर फ्री स्पेस मध्ये असतील चार्जेस म्हणजे व्हॅक्यूम मध्ये असतील तर हा कॉन्स्टंट काय आहे, 1/4 पाय एप्सिलॉन नॉट। ओके, आणि हा एप्सिलॉन नॉट जो आहे त्याला आपण म्हणतो परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस। ठीक आहे, तर ह्या कॉन्स्टंटची व्हॅल्यू जी आहे, k ची व्हॅल्यू जी आहे k इज इक्वल टू 9 मल्टिप्लाइड बाय 10⁻⁹ आणि याचं युनिट काय असेल, तर याचं युनिट असेल जर आपण r स्क्वेअर आणि Q1 Q2 दुसऱ्या साईडला नेला तर Fr स्क्वेअर अपॉन Q1 Q2 होईल। तर फोर्सचं युनिट न्यूटन, चार्जचं युनिट कुलम, ओके, डिस्टन्सचं युनिट मीटर्स। सो Fr स्क्वेअर म्हणजे न्यूटन मीटर स्क्वेअर अपॉन कुलम स्क्वेअर असं याचं युनिट होईल। तर k इज इक्वल टू व्हॉट, 9 मल्टिप्लाइड बाय 10⁻⁹। त्याला थोडं शिफ्ट करूया, k इज इक्वल टू 1/4 पाय एप्सिलॉन नॉट आणि k ची व्हॅल्यू जी आहे इट इज 9 मल्टिप्लाइड बाय 10⁻⁹ न्यूटन मीटर स्क्वेअर पर कुलम स्क्वेअर। ठीक आहे, तर आता आपल्याला कुलम्स लॉ काय आहे ते समजलेलं आहे। पुढे पाहूयात इलेक्ट्रिक फील्ड काय आहे। तर इलेक्ट्रिक फील्डची डेफिनेशन आहे, इट इज द फोर्स ऍक्टिंग पर युनिट चार्ज केप्ट ॲट एनी पॉइंट इन स्पेस। याचा अर्थ काय आहे, तर सपोज आपण एक चार्ज ठेवला स्पेसमध्ये, चार्ज आहे Q। ठीक आहे, आणि त्यानंतर एक दुसरा चार्ज आणला। ठीक आहे, त्यानंतर आपण काय केलं की एक दुसरा चार्ज आणला आणि तो ठेवला इथे स्मॉल q सपोज। तर काय होतं की हा दुसरा चार्ज जो आहे तो एकतर या चार्जमुळे अट्रॅक्ट होणार किंवा रिपेल होणार। ठीक आहे, म्हणजे त्यावर फोर्स ऍक्ट होईल। ओके, तर दुसरा चार्ज आणता क्षणीच फोर्स ऍक्ट व्हायला लागतो। ठीक आहे, फोर्स ऍक्ट व्हायला लागतो, पण जर दुसरा चार्ज नसेल तेव्हा त्या स्पेसमध्ये काय असणार, काहीतरी असायला पाहिजे, कारण जेव्हा तुम्ही दुसरा चार्ज ठेवता तर लगेच त्यावर फोर्स ऍक्ट व्हायला लागतो। ओके, तर त्या स्पेसमध्ये काय असतं, ह्या चार्जचा एक इफेक्ट असतो। ठीक आहे, ह्या चार्जचा एक इफेक्ट असतो, त्याला आपण म्हणतो ह्या चार्जची इलेक्ट्रिक फील्ड। आणि ती कशी मेजर करतात, तर सपोज हा चार्ज आहे कॅपिटल Q, आपल्याला याची इलेक्ट्रिक फील्ड फाइंड करायची आहे। तर आपण काय करणार की डिस्टन्स r वर, ठीक आहे, किती डिस्टन्स वर, डिस्टन्स r वर एक दुसरा चार्ज ठेवणार। ओके, त्याला म्हणतात, याला म्हणतात सोर्स चार्ज, ज्याची आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड फाइंड करायची आहे त्याला म्हणतात सोर्स चार्ज। आणि जो चार्ज आपण आणलेला आहे दुसरा चार्ज त्याला म्हणतात टेस्ट चार्ज। ठीक आहे, तर इलेक्ट्रिक फील्ड काय असते, इट इज फोर्स ऍक्टिंग पर युनिट चार्ज केप्ट ॲट एनी पॉइंट इन स्पेस। तर या डिस्टन्सवर म्हणजे कुठल्याही पॉइंटवर जर आपण दुसरा चार्ज ठेवला
त्यावर जर फोर्स ऍक्ट होत असेल, ठीक आहे, सो इलेक्ट्रिक फील्ड इज F/Q. आणि आपण फोर्सचा आताच फॉर्म्युला पाहिलेला आहे, सो इट इज 1/4πε0, ठीक आहे, 1/4πε0 किंवा के तुम्ही म्हणू शकता, मल्टिप्लाइड बाय Q इंटू Q ओव्हर R स्क्वेअर. हा आहे फोर्स बिटवीन टू चार्जेस अकॉर्डिंग टू कुलम्स लॉ. त्यानंतर याला डिवाइड करायचं बाय व्हॉट, Q. ठीक आहे, जो चार्ज तुम्ही आणलेला आहे टेस्ट करायला इलेक्ट्रिक फील्ड, त्या चार्जने डिवाइड करायचं. ठीक आहे, तर Q आणि Q कॅन्सल आउट होतील आणि तुम्हाला काय मिळेल, तर तुम्हाला मिळतंय की इलेक्ट्रिक फील्ड इज इक्वल टू व्हॉट, 1/4πε0 मल्टिप्लाइड बाय Q अपॉन R स्क्वेअर. तर तुम्हाला इलेक्ट्रिक फील्डचा काय फॉर्म्युला मिळाला, 1/4πε0 मल्टिप्लाइड बाय Q अपॉन R स्क्वेअर. ही आहे चार्ज कॅपिटल Q ची इलेक्ट्रिक फील्ड किती डिस्टन्सवर, ऍट डिस्टन्स R. ठीक आहे, तर ही चार्ज Q ची इलेक्ट्रिक फील्ड आहे, त्यामुळे ही दुसऱ्या चार्जवर म्हणजे जो टेस्ट चार्ज आणताय त्यावर डिपेंड करायला नको, बरोबर. कारण कशाची फील्ड आहे ही, ह्या चार्ज Q ची इलेक्ट्रिक फील्ड, ह्या चार्ज Q चा इफेक्ट, ठीक आहे, इलेक्ट्रिक इफेक्ट सराउंडिंग रिजन मध्ये. ओके, तर फक्त कशावर डिपेंड करते ही इलेक्ट्रिक फील्ड, हा तर कॉन्स्टंट आहे चार्ज Q वर, ठीक आहे, कॅपिटल Q इट्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू Q, आणि डिस्टन्सवर इनवर्सली प्रोपोर्शनल टू R स्क्वेअर. ठीक आहे, हे क्लिअर आहे. ओके, त्यानंतर इलेक्ट्रिक फील्ड दाखवण्यासाठी आपण काही लाईन्स ड्रॉ करतो. जिओमेट्रिकली इलेक्ट्रिक फील्ड दाखवण्यासाठी आपण काही लाईन्स ड्रॉ करतो, त्यांना आपण म्हणतो इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स. ओके, तर पहा इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स आपण कशा ड्रॉ करतो. तर सपोज एक पॉझिटिव्ह चार्ज आहे, ठीक आहे, तर एक पॉझिटिव्ह चार्ज आहे, हा आहे पॉझिटिव्ह चार्ज. याच्यामुळे जी इलेक्ट्रिक फील्ड असेल इट इज रेडियली आउटवर्ड्स. ठीक आहे, कुठल्या डायरेक्शनला असेल, रेडियली आउटवर्ड्स. आणि रेडियली आउटवर्ड्स का असेल, कारण इथे जर तुम्ही दुसरा पॉझिटिव्ह टेस्ट चार्ज ठेवला, ठीक आहे, इथे जर टेस्ट चार्ज ठेवला तर तो काय होणार, तो या चार्जमुळे, चार्ज Q मुळे हा जो चार्ज ठेवताय इथे तो रिपेल होईल. ठीक आहे, बाहेरच्या साईडला रिपेल होणार, म्हणून जी इलेक्ट्रिक फील्ड आहे ती कशी असेल, रेडियली आउटवर्ड्स. ओके, तर ज्या इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स आपण ड्रॉ करतो त्या लाईन्स काय दाखवतात की फील्ड कुठल्या डायरेक्शनला आहे. ओके, ठीक आहे, तर पहा इथे इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स आहेत रेडियली आउटवर्ड, म्हणून आपण आउटवर्ड्स पॉइंटिंग एरोज ड्रॉ करूयात. ओके, ठीक आहे, तर पॉझिटिव्ह चार्ज जर असेल तर इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स कशा असतील, रेडियली आउटवर्ड्स. ठीक आहे, दिस आर फॉर पॉझिटिव्ह चार्ज. इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स फॉर पॉझिटिव्ह चार्ज. आणि जर निगेटिव्ह चार्ज असेल तर इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स कशा असतील, तर या झाल्या इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स फॉर निगेटिव्ह चार्ज पॉइंटिंग रेडियली इनवर्ड्स. पॉझिटिव्ह चार्ज साठी रेडियली आउटवर्ड्स, निगेटिव्ह चार्ज साठी रेडियली इनवर्ड्स. ठीक आहे, तर इथे आपल्याला इलेक्ट्रिक फील्डची आणखी एक डेफिनेशन मिळते, तर ती डेफिनेशन काय आहे पहा. इलेक्ट्रिक फील्ड कॅन बी डिफाइंड ॲज नंबर ऑफ इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स पासिंग नॉर्मली पर युनिट एरिया. ठीक आहे, तर इलेक्ट्रिक फील्डची दुसरी डेफिनेशन काय आहे, सो इलेक्ट्रिक फील्ड is defined as number of electric field lines passing normally म्हणजे काय, perpendiculars per unit area. ठीक आहे, ही आणखी एक डेफिनेशन इलेक्ट्रिक फील्डची आपल्याला मिळाली. तर फॉर एक्झाम्पल जर आपण एक पॉझिटिव्ह सोर्स चार्ज घेतला, तर हा पॉझिटिव्ह चार्ज मी घेतला, तर या पॉझिटिव्ह चार्जमुळे सराउंडिंग रिजन मध्ये इलेक्ट्रिक फील्ड तयार होईल, आणि ती इलेक्ट्रिक फील्ड आपण दाखवणार कशाने, तर या इलेक्ट्रिक फील्ड लाईन्सने. ठीक आहे,
अशी आपण इलेक्ट्रिक फील्ड दाखवणार. तर या इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स जर जास्त असतील तर इलेक्ट्रिक फील्ड स्ट्रॉंग आहे, आणि जर इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स कमी असतील तर इलेक्ट्रिक फील्ड काय आहे, वीक आहे. तर सपोज हा चार्ज क्यू आहे, तर चार्ज क्यू साठी इलेक्ट्रिक फील्डचा फॉर्म्युला आपल्याला माहिती. फॉर्म्युला काय आहे, E इक्वल्स टू 1/4πε0 मल्टिप्लाइड बाय Q/r². तर इलेक्ट्रिक फील्ड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू चार्ज. म्हणजे 1 कुलम साठी जर तुम्ही 4 लाईन्स ड्रॉ केल्या तर 2 कुलम साठी किती लाईन्स ड्रॉ करणार, 8 लाईन्स. ठीक आहे, क्लिअर आहे. तर इलेक्ट्रिक फील्ड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू चार्ज. आणि ही डेफिनेशन काय सांगते, इट इज नंबर ऑफ इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स पासिंग नॉर्मली पर युनिट एरिया, पासिंग परपेंडिक्युलर्स टू पर युनिट एरिया. ठीक आहे. तर इथे जर आपण एक डिस्टन्स r वर परपेंडिक्युलर एरिया कन्सिडर केला तर तो कसा येईल, कशाला परपेंडिक्युलर, त्या लाईन्सला परपेंडिक्युलर, इलेक्ट्रिक फील्डला परपेंडिक्युलर. ठीक आहे. तर इथे जर मी परपेंडिक्युलर ड्रॉ केला तो असा येईल, इथे परपेंडिक्युलर असा येईल, इथे परपेंडिक्युलर असा येईल. ठीक आहे. तर हे सगळे परपेंडिक्युलर्स जर तुम्ही कलेक्ट केले तर तुम्हाला काय मिळणार, ही 2D डायग्राम आहे म्हणून तुम्हाला एक सर्कल मिळेल. पण 3D मध्ये जर तुम्ही इमॅजिन केलं तर इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स सगळ्याच डायरेक्शनला असतील. इथे जर चार्ज घेतला, इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स अशा असतील, अशा असतील, अशा असतील. ठीक आहे, सगळीकडे असतील. म्हणून तुम्हाला मिळेल एक स्फिअर. ठीक आहे. तर इथे एक स्फिअर ड्रॉ करायचा. ह्या स्फिअरची रेडियस काय आहे, r. आणि इलेक्ट्रिक फील्डची ही डेफिनेशन काय सांगते, तर इलेक्ट्रिक फील्ड इज नंबर ऑफ इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स पासिंग परपेंडिक्युलर पर युनिट एरिया. तर इलेक्ट्रिक फील्ड काय आहे, नंबर ऑफ इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स. ठीक आहे, कशा फील्ड लाईन्स, परपेंडिक्युलर पर युनिट एरिया, तर डिवाइडेड बाय एरिया. ठीक आहे. सो नंबर ऑफ इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स ज्या परपेंडिक्युलर्स पास होत आहेत या एरिया मधून, त्याला आपण लिहिणार फायने. ठीक आहे, त्याला आपण दाखवणार फायने. फायलाच फ्लक्स पण म्हणतात. फ्लक्स म्हणजे काय, नंबर ऑफ इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स पासिंग परपेंडिक्युलर्स टू दी एरिया. सो आपल्याला हा फॉर्म्युला मिळतो, E इज इक्वल टू फाय डिवायडेड बाय ए. ठीक आहे, ए काय आहे, एरिया ऑफ दिस स्फिअर. आणि स्फिअरचा एरिया काय असतो, तर स्फिअरचा एरिया आहे 4πr². ठीक आहे. तर हा इलेक्ट्रिक फील्डचा एक फॉर्म्युला, हा इलेक्ट्रिक फील्डचा दुसरा फॉर्म्युला. हे दोन फॉर्म्युले जर आपण कम्पेअर केले तर मी काय लिहू शकतो की 1/4πε0 Q/r² इज इक्वल टू फाय डिवायडेड बाय 4πr². ठीक आहे. सो देयरफॉर 1/4πε0 multiplied by Q/r² is equal to what, 5 divided by 4πr². ठीक आहे. तर इथे पहा काहीतरी कॅन्सल होतंय. काय कॅन्सल होतंय, तर 4π कॅन्सल होतोय आणि r² कॅन्सल आउट होतोय. ओके. तर इथे आपल्याला काय मिळत आहे, तर इथे आपल्याला मिळत आहे की फाय इज इक्वल टू Q डिवायडेड बाय ε0. ठीक आहे. फाय हा काय आहे, नंबर ऑफ इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स पासिंग परपेंडिक्युलर्स टू द एरिया, आणि त्याला आपण लिहितो फ्लक्सने, त्याला आपण म्हणतो फ्लक्स, इलेक्ट्रिक फ्लक्स. ठीक आहे. तर फाय काय आहे, इट इज इलेक्ट्रिक फ्लक्स. फाय इज इक्वल टू, इट इज इक्वल टू व्हॉट, इट इज इक्वल टू Q/ε0. ठीक आहे. हा फॉर्म्युला आपल्याला मिळाला. तर या फॉर्म्युलाला म्हणतात गॉसेस लॉ. ठीक आहे, याला काय म्हणतात, गॉसेस लॉ. ठीक आहे, याला समजून घेऊयात. तर गॉसेस लॉ काय म्हणतो, तर पहा, आपण जर एक क्लोज सरफेस घेतला आणि त्या क्लोज सरफेस मध्ये एखादा चार्ज आहे, तर त्या चार्जमुळे काहीतरी इलेक्ट्रिक फील्ड असेल आणि म्हणून इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स असतील ज्या त्या सरफेस मधून पास होतील. तर त्या सरफेस मधून किती इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स त्या सरफेसला परपेंडिक्युलर पास होतात, तर त्याचं उत्तर आहे गॉसेस लॉ. ठीक आहे. तर नंबर ऑफ इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स पासिंग नॉर्मली थ्रू एनी क्लोज्ड सरफेस इज इक्वल टू चार्ज एनक्लोज्ड बाय दी सरफेस, म्हणजे त्या सरफेस मध्ये किती चार्ज आहे, ठीक आहे, डिवायडेड बाय ε0. ठीक आहे, हा आहे गॉसेस लॉ. तर वर्ड्स मध्ये काय आहे, नंबर ऑफ इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स, नंबर ऑफ
इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स किंवा त्यालाच आपण काय म्हणतो इलेक्ट्रिक फ्लक्स. ओके, दॅट इज इलेक्ट्रिक फ्लक्स passing normally through any closed surface is equal to charge enclosed by the surface divided by epsilon naught. ठीक है, डिवाइडेड बाय एप्सिलॉन नॉट. हा आहे गॉसेस लॉ. ओके, तर गॉसेस लॉ क्लिअर आहे. तर इथे आपण अगदी सिंपल सरफेस घेतला होता, म्हणजे हा सरफेस आणि इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स एकमेकांना परपेंडिक्युलरच होत्या. ठीक आहे, पण असं जर नसेल तर आपण फ्लक्स कसा फाइंड करणार. या सरफेस साठी फ्लक्स फाइंड करणे अगदी सिंपल आहे. सो फाय इज इक्वल टू जस्ट ई मल्टीप्लाइड बाय ए. ठीक आहे, कारण ई इज इक्वल टू फाय अपॉन ए, फाय इज इक्वल टू ई मल्टीप्लाइड बाय ए. ठीक आहे, सो फॉर अ परपेंडिक्युलर सरफेस मी काय म्हणू शकतो, फाय जस्ट इक्वल टू ई मल्टीप्लाइड बाय ए. ठीक आहे, तर इथे पहा आपण हे दोन सरफेसेस कन्सिडर करणार आहोत. ठीक आहे, हा सरफेस आहे, याचा एरिया आहे सपोज डी ए आणि या सरफेसचा एरिया आहे सपोज डी ए डॅश. ओके, तर या दोन्ही एरियाज मध्ये काय रिलेशन आहे, तर इथे पहा डी ए इज इक्वल टू मी म्हणू शकतो एल टाइम्स बी. ठीक आहे, ही लेंथ आहे, ही ब्रेड्थ आहे, आणि या सरफेसची ब्रेड्थ तर सारखीच आहे पण लेंथ थोडी वेगळी. ठीक आहे, सो इट इज डी ए डॅश इट इज इक्वल टू एल डॅश मल्टीप्लाइड बाय बी. आणि सपोज दोन्ही सरफेसेस मध्ये अँगल आहे थीटा. या दोन्ही सरफेसेस मध्ये अँगल किती आहे, थीटा. तर मी काय लिहू शकतो, हा जर ट्रायंगल पाहिला आपण, या ट्रायंगल मध्ये कॉस ऑफ थीटा इज इक्वल टू एल अपॉन एल डॅश ऍडजसंट साइड डिवाइडेड बाय हायपोटेन्यूज असं आपण म्हणू शकतो. आणि म्हणून एल इज इक्वल टू एल डॅश कॉस ऑफ थीटा. ठीक आहे, आणि म्हणून ते जर इथे सबस्टिट्यूट केलं तर मला मिळेल डी ए इज इक्वल टू काय, एल डॅश कॉस ऑफ थीटा मल्टीप्लाइड बाय बी. तर एल डॅश मल्टीप्लाइड बाय बी काय आहे, डी ए डॅश. ठीक आहे, म्हणजे या सरफेसचा एरिया. तर इथे मला मिळेल डी ए इज इक्वल टू डी ए डॅश मल्टीप्लाइड बाय कॉस ऑफ थीटा. ठीक आहे, त्यानंतर सपोज इथे काहीतरी इलेक्ट्रिक फील्ड आहे. ठीक आहे, या रिजन मध्ये काहीतरी इलेक्ट्रिक फील्ड आहे आणि या इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स या पहिल्या सरफेसला परपेंडिक्युलर आहेत. तर सपोज या एन लाईन्स आहेत, तर पहिल्या सरफेस मधून किती लाईन्स पास होतील, एन लाईन्स पास होतील. ठीक आहे, आणि जर तुम्ही बरोबर विचार केला तर हा दुसरा सरफेस फक्त असा स्लॅन्टेड आहे. ठीक आहे, तर ह्या लाईन्स अशा जात आहेत. ओके, आणि हा सरफेस फक्त असा तिरपा ठेवलेला आहे. तर या सरफेस मधून सुद्धा किती लाईन्स पास होतील, त्या सरफेस मधून पण एन लाईनच पास होतील. ठीक आहे, तर याचा एरिया मोठा आहे म्हणून जास्त लाईन्स पास होणार नाही. ओके, तर नंबर ऑफ इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स पासिंग थ्रू एनी सरफेस एरिया कशावर डिपेंड करतं, ते डिपेंड करतं एरियाची ओरिएंटेशन काय आहे, एरिया कसा ठेवलेला आहे. ओके, तर हा पहिला सरफेस या इलेक्ट्रिक फील्ड लाईन्सला काय आहे, परपेंडिक्युलर आहे. म्हणजे जर आपण या सरफेसला एक परपेंडिक्युलर ड्रॉ केला तर तो परपेंडिक्युलर आणि या इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स यांच्यामधला अँगल काय असेल, तर काहीच अँगल नाही. ठीक आहे, अँगल इज 0. आणि जर आपण या सरफेसला, या दुसऱ्या सरफेसला एक परपेंडिक्युलर असा ड्रॉ केला, ठीक आहे, आणि या इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स यांच्यामधला अँगल काय असेल, तर यांच्यामधला अँगल असेल हाच थीटा. ठीक आहे, कसा, तर दोन सरफेसेस मधील अँगल जर थीटा असेल तर त्यांच्या परपेंडिक्युलर्स मध्ये पण काय अँगल असणार, थीटा. तर हा अँगल पण काय आहे इथे, दिस अँगल इज ऑल्सो थीटा. ठीक आहे, त्यानंतर जो इलेक्ट्रिक फ्लक्स पास होतोय,
ओके, इलेक्ट्रिक फ्लक्स थ्रू ए, इलेक्ट्रिक फ्लक्स थ्रू डी ए, काय लिहू शकता तुम्ही, त्याला आपण डी5 म्हणूयात. इट इज इक्वल टू नंबर ऑफ इलेक्ट्रिक फील्ड लाइन्स. ठीक आहे, इलेक्ट्रिक फील्ड मल्टीप्लाइड बाय व्हॉट, तो सरफेस एरिया डी ए, कारण सरफेस एरिया कसं आहे, परपेंडिक्युलर आहे. तर आपण पाहिलंय की सरफेस जर परपेंडिक्युलर असेल तर फ्लक्स काय असतो, ते जस्ट इलेक्ट्रिक फील्ड मल्टीप्लाइड बाय एरिया. ठीक आहे, आणि इलेक्ट्रिक फ्लक्स थ्रू डीए डॅश काय आहे, डी5 डॅश. ठीक आहे, इलेक्ट्रिक फ्लक्स थ्रू जो दुसरा एरिया आहे तर त्यामधून पण तेवढ्याच लाईन पास होत आहेत. ठीक आहे, तर मी काय म्हणू शकतो की डी5 डॅश इज इक्वल टू डी5, आणि डी5 काय आहे, ई मल्टिप्लाइड बाय डी ए. पण आता मला ह्या फ्लक्सला त्या दुसऱ्या एरियाच्या टर्म्स मध्ये लिहायचं आहे. दुसरा एरिया काय आहे, डी ए डॅश. तर आपण दोन्ही एरियाज मधलं रिलेशन फाइंड केलं होतं, डी ए इज इक्वल टू डी ए डॅश मल्टिप्लाइड बाय कॉस ऑफ थीटा. ते रिलेशन वापरून मी याला लिहू शकतो ई मल्टिप्लाइड बाय डी ए डॅश मल्टिप्लाइड बाय कॉस ऑफ थीटा. ठीक आहे, तर इथे पहा थीटा कशामधला अँगल आहे, इलेक्ट्रिक फील्ड लाइन्स म्हणजेच इलेक्ट्रिक फील्ड आणि ह्या एरियाला जो परपेंडिक्युलर आहे त्यांच्यामधला अँगल आहे. म्हणून इथे आपण काय करतो की एरियाची जी डायरेक्शन आहे, ठीक आहे, एरियाला आपण एक वेक्टर क्वांटिटी कन्सिडर करतो आणि एरियाची डायरेक्शन घेतो परपेंडिक्युलर टू प्लेन ऑफ एरिया. ठीक आहे, तर असं जर आपण केलं तर आपण याला कसं लिहू शकतो, इट इज ई बार डॉट डी ए बार डॅश. ठीक आहे, ई बार डॉट डी ए बार डॅश, आणि याला पण मी काय लिहू शकतो, ई बार डॉट डी ए बार. ठीक आहे, तर इलेक्ट्रिक फ्लक्स कसा मिळेल आपल्याला, ई बार डॉट डी ए बार. कसा ते पहा, तर डॉट प्रोडक्ट आपल्याला माहिती आहे, इट इज मॅग्निट्यूड ऑफ फर्स्ट वेक्टर मल्टिप्लाइड बाय मॅग्निट्यूड ऑफ सेकंड वेक्टर मल्टिप्लाइड बाय कॉस ऑफ द अँगल बिटवीन टू वेक्टर्स. आणि या एरियाची डायरेक्शन आपण काय घेतोय, परपेंडिक्युलर टू प्लेन ऑफ एरिया. ठीक आहे, म्हणजे इथे डायरेक्शन काय येणार, एरियाला परपेंडिक्युलर, म्हणजेच इलेक्ट्रिक फील्ड आणि एरिया मधला अँगल असेल 0 आणि कॉस 0 आहे 1. ठीक आहे, क्लिअर आहे. तर एरियाची डायरेक्शन काय असते, परपेंडिक्युलर टू प्लेन ऑफ एरिया. ओके, आणि इथे एरियाची डायरेक्शन काय आहे, या एरियाच्या प्लेनला परपेंडिक्युलर. ठीक आहे, डी ए डॅश बार ची डायरेक्शन काय आहे, ही डायरेक्शन आहे. ओके, तर या एरियाची डायरेक्शन आहे परपेंडिक्युलर टू प्लेन ऑफ एरिया. ओके, अशी आपण डायरेक्शन घेतो. आणि त्यानंतर इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन ही आहे, एरियाची डायरेक्शन ही आहे, त्यांच्यामध्ये अँगल आहे थीटा. म्हणून आपण फ्लक्सला काय लिहू शकतो, तर इट इज इक्वल टू ई मल्टिप्लाइड बाय द मॅग्निट्यूड ऑफ इलेक्ट्रिक फील्ड मल्टिप्लाइड बाय मॅग्निट्यूड ऑफ एरिया मल्टिप्लाइड बाय कॉस ऑफ द अँगल बिटवीन टू. हे क्लिअर आहे. ठीक आहे, तर हे झालं एखाद्या छोट्याशा एरियामधून फ्लक्स कसा फाइंड करायचं ते. आता सपोज एक क्लोज्ड सरफेस असेल असा, तर यामधून काहीतरी इलेक्ट्रिक फील्ड लाइन्स पास होतील. ओके, याचा एक छोटासा पार्ट घेऊया आपण. छोटासा पार्ट आहे डीए. ओके, डीए ची डायरेक्शन आहे अशी, आणि सपोज इलेक्ट्रिक फील्ड लाइन्स अशा पास होत आहेत. ओके, यांच्यामधला अँगल आहे थीटा. ठीक आहे, डीए ची डायरेक्शन काय, परपेंडिक्युलर टू प्लेन ऑफ डीए. तर आपण हे पाहिलं की या छोट्याशा डीए मधून फ्लक्स थ्रू डीए आपण काय लिहू शकतो, सो इट इज डी फाय इज इक्वल टू व्हॉट, इट इज ई द मॅग्निट्यूड ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. ठीक आहे, मल्टिप्लाइड बाय डीए मल्टिप्लाइड बाय कॉस ऑफ द अँगल बिटवीन टू मल्टिप्लाइड बाय कॉस ऑफ थीटा. ओके, तर आता हा सरफेस, पूर्ण सरफेस जर आपल्याला कन्सिडर करायचा असेल तर काय करावं लागेल, की छोटे छोटे सरफेसेस असे कन्सिडर करावे लागतील. प्रत्येक छोट्या छोट्या सरफेस मधून जो फ्लक्स पास होतोय तो फ्लक्स ऍड करावा लागेल. ठीक आहे, म्हणजेच काय करावं लागेल, इंटिग्रल घ्यावं लागेल. ओके, सो आणि हे इंटिग्रल कशावर आहे, तर हा क्लोज्ड सरफेस आहे, म्हणून आपण लिहितो की फ्लक्स थ्रू द क्लोज्ड सरफेस. कसं लिहिणार आपण, फाय
इज इक्वल टू इंटिग्रल ऑफ ई डी ए कॉस ऑफ थीटा, किंवा त्यालाच आपण असं लिहू शकतो ई बार डॉट डी ए बार. पण हा क्लोज्ड सरफेस आहे हे दाखवण्यासाठी आपण एक सर्कल असं ड्रॉ करतो इंटिग्रल वर, इंटिग्रलच्या साइन वर. तर याचा अर्थ काय आहे, इंटिग्रल ओव्हर अ क्लोज्ड सरफेस. तर एखादा क्लोज्ड सरफेस असेल तर त्यामधून फ्लक्स कसा फाइंड करतात, सो फाय इज इक्वल टू इंटिग्रल ओव्हर क्लोज्ड सरफेस ऑफ ई बार डॉट डी ए बार. ठीक आहे. आणि म्हणून आपला गॉजेस लॉ काय होईल, तर आपला गॉजेस लॉ होणार फाय इज इक्वल टू क्यू अपॉन एप्सिलॉन नॉट. ठीक आहे. इट इज फाय इज इक्वल टू व्हाट, इंटिग्रल ओव्हर क्लोज सरफेस ऑफ ई बार डॉट डी ए बार and it is equal to q upon epsilon naught. हे क्लियर आहे. ठीक आहे. तो गॉसेस लॉ is electric flux passing through any closed surface which is phi, which is equal to what, integral over closed surface of E bar dot dA bar, dot product of E bar and dA bar. It is equal to charge enclosed by the surface, त्या surface मध्ये जो charge आहे divided by epsilon naught. ओके. तर अशा प्रकारे हा गॉसेस लॉ येतो. ठीक आहे. होपफुली हा गॉसेस लॉ तुम्हाला समजलेला असेल. या व्हिडिओमध्ये एवढंच. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ऍप्लिकेशन्स ऑफ गॉसेस लॉ. थँक्स फॉर वॉचिंग.